हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवते की मी जे काही कटिंग केलेले अस्तर होते, जे की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत, ते मेन कपड्यावरती मी कशा पद्धतीने कट करते हे थोडक्यात दाखवते। आणि दोन ब्लाऊज होती, म्हणजे एक डार्क ब्लू कलर आणि एक आहे राखाडी कलरचा। अशी दोन ब्लाऊज आहेत। बॅक साईडला डिझाईनसुद्धा आहे, हातालासुद्धा डिझाईन्स आहे। आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंट कशा होत्या, म्हणजे कशा सांगितल्या आहेत मला, ज्यावेळेला मी पूर्ण ब्लाऊज तुम्हाला स्टिच करून दाखवेन त्यावेळेला तुम्हाला दाखवेनच पूर्ण फायनल ब्लाऊज झालं की, आणि त्याची शिलाई किती घेतलेली आहे हे सुद्धा तुम्हाला मी शेअर करेन। तर आता थोडक्यामध्ये काय मी सांगते तुम्हाला, जेव्हा अस्तर असतं ना, तर अस्तर आपलं कट करून झाल्याच्यानंतर मेन कपडा असतो तो एक्स्ट्रा कधी पण घ्यायचा। मेन कपड्यामध्ये कधीच घोल करायचा नाही, मेन कपडा कधी कमी पडता कामा नये। जर तुम्हाला कस्टमरने एखादी डिझाईन दिली असेल, फुगाबाई दिली असेल, किंवा आता खूप साऱ्या डिझाईन्स असतात हातासाठी, त्या सध्या डिझाईन्स खूप जास्त कस्टमरला आवडतात आणि त्या आपल्या शिवल्याच पाहिजेत। जर तसं जर असतील पण कपडा जर कमी असेल तर तसं कस्टमरला तुम्ही सांगून द्यायचं की कपडा खूप कमी आहे आणि ती डिझाईन तिथे बसणार नाही। कारण की कस्टमर त्या उद्देशाने असतो की माझं ब्लाऊज आहे त्या पद्धतीमध्ये आलाच पाहिजे, तसं माझं दिसला पाहिजे। पण कपडा जर कमी असेल तिथं आपण काहीच करू शकत नाही, म्हणून आपण ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे। डिझाईन बघायची, कपडा किती लागतो ते बघायचं। जर तुम्हाला साडी जर दिली असेल तर नो प्रॉब्लेम, साडीमधला कपडा थोडाफार तुम्ही काढू शकता। पण जर साडी दिली नसेल, कारण की खूप साऱ्या पीसेस असतात ना, त्या खूप कमी असतात, म्हणजे 80पेक्षा पण कमी असतात। पण जर कस्टमरचं चेस्ट जास्त असेल किंवा डिझाईन्स खूप जास्त असेल त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये कपडा कधीच बसत नाही। आणि हे जे आहे ते पॅडेड ब्लाऊज आहे, म्हणजे कप्स लावायचे आहे 34 साईजला, आणि ट्रिपल अस्तर लावायचं आहे, कारण की जो कप्स असणार आहे ते दिसून येणार आहे, त्याच्यासाठी आपण ट्रिपल अस्तर वापरतो। ट्रिपल अस्तरने काय होतं, ब्लाऊजची जी लाईफ आहे ती वाढली जाते आणि खूप चांगल्या पद्धतीमध्ये ब्लाऊजचं म्हणजे कस्टमर कितीही वापरला तरी काही होत नाही आणि निघायचे चान्सेस खूप कमी असतात। जे काही आपण शिलाई काम करत असो त्यांना माहीतच असेल की कशा पद्धतीने असतं। आता हा दुसरा ब्लाऊज आहे, ह्याचंसुद्धा मी डायरेक्ट कपड्यावरती कशा पद्धतीने कट करते हे मी थोडंफार शेअर केलेलं आहे आणि त्याचे व्ह्यूजसुद्धा खूप चांगले आलेले आहेत। मग 1000पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत, म्हणजे मी डायरेक्ट कपड्यावरती कट दाखवल्यामुळे। अशा पद्धतीने हे दोन ब्लाऊज मी कट केलेले आहेत, प्रिन्स कट आहेत। प्रिन्स कटची बेसिक शिलाई आपण 300 रुपये घेतो, पण कप्स असेल तर 350 रुपये घेतो, डिझाईन्स असेल तर त्याच्यानुसार वाढले जातात। तर तुमच्या एरियामध्ये किती असतात हे मला कमेंट्समध्ये सांगा। ही दोन ब्लाऊजं माझी कट केलेली आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी दोन ब्लाऊजं स्टिच केलेली आहेत, आणि एक बोटनेक आहे, एक सिंपल आहे। बोटनेकमध्ये मी बॅक साईडला बघा कशा पद्धतीने केलं आहे, त्याचं फिनिशिंग बघू शकता, खूप सुंदर पद्धतीने फिनिशिंग आली आहे। लॉंग बाही आहे आणि ह्याची चेस्ट 32 साईज आहे आणि बॅक साईडला बोटनेक होता, आणि कस्टमरला जशी रिक्वायरमेंट होती तशा पद्धतीने मी स्टिच केलेलं आहे। ह्याची शिलाई मी घेणार आहे 300 रुपये। 300 रुपये शिलाई आपण घेणार आहोत, त्याची हात शिलाई करून झाली की कस्टमरपर्यंत आपण पोचवणार आहोत। याची साड्यासुद्धा आहेत, साड्यासुद्धा पिकोफॉल मी केलेल्या आहेत आणि त्याची हात शिलाई वगैरे सगळं झालेलं आहे। कस्टमरला उद्या किंवा परवा अशा 2 दिवसामध्ये मला ही ब्लाऊजं कंप्लीट करून द्यायची आहेत। ह्याची जी शिलाई आहे ह्याची मी बेसिक शिलाई 250 रुपये घेणार आहे, कारण की आपण अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई 250 रुपये किंवा 200, जर जुने कस्टमर असेल तर त्यांचे मी कमी घेते, पण जर नवीन भावानुसार जर करायचं असेल तर 250 रुपये घेते। तर अशा पद्धतीचे माझ्याकडे कस्टमरचे भाव मी ठरवते, कारण की जुने कस्टमर असतात ते ऐकून नाही घेत, असू दे कमी वगैरे।